झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता बातमी आहे नागपूरहून। नागपुरातल्या भरतवाडा तेहरी हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत 25 जणांना अटक झाली आहे। या प्रकरणामध्ये पोलीस आणि नागरिक एकमेकांवर आरोप करतात। या प्रकरणी भाजप शहराध्यक्षांनी कळमना पोलीस ठाण्याला भेट दिल्यामुळे याला राजकीय रंग लागलाय। नागपुरातल्या तिहेरी हत्याकांडात अटक झालेल्या विरोधात दंगल आणि खुनाचे आरोप लावण्यात आले। ही धरपकड सुरू असतानाच या भागातल्या रहिवाशांनी लिखित किंवा तोंडी तक्रार दिली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। तर रहिवाशांनी मात्र आपल्या तक्रारींना पोलिसांनी गांभीर्याने घेतले नसल्याचं म्हटलंय। उलट पोलिसांनी सल्ले दिल्याचं तक्रार करायला गेलेल्या महिलांचं म्हणणं आहे। घटनेशी काही संबंध नसताना आपल्या भावाला अटक केल्याची तक्रार आहे। अफवा म्हणतात ते लोक, सरळ म्हणतात हे खरं नाही। जेव्हा आम्ही डोळ्याने बघतो तर आम्हाला माहित आहे ना काही कोणी काय केलं नाही, तरी आम्हाला पकडून माझ्या भावाला, हे माझी बहिणी होती, हिच्या नवऱ्याला पकडून नेले न दोष असताना। हे रात्री भाजीचं घेऊन विकायला यायचे, रात्री सोंग घेऊन यायचे, काही भाजी घेऊन यायचे, सकाळी हे कांड करायचे पहाटे रात्री। 15 दिवसापासून पोलीस प्रशासन झोपलं होतं। आता यायच्यावर सीपीचं जेव्हा हे आलं ते म्हणते असं कसं झालं एक खट्टे। या प्रकरणात आणखीन काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। याच्याबद्दल आतापर्यंत काही कळलेलं नाही, परंतु काही टवाळखोर लोक असतात जे मस्करी म्हणून आणि रात्रभर जागावं म्हणून करत राहतात। या प्रकरणाला आता राजकीय रंग लागलाय। भाजपचे शहराध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी याच मुद्द्यावर कळमना पोलीस ठाण्याला भेट दिली। या भागातल्या रहिवाशांच्या तक्रार दाखल करण्यासंबंधी पोलीस आणि नागरिक येथे परस्पर विरोधी बयान करतायत। त्यामुळे या परिस्थितीत खरं काय हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा झाला आहे। पण काही असलं तरी या प्रकरणात 3 निष्पाप बळी गेले हे मात्र तितकंच खरं। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी 24 तास, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।